गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स। आज आहे मंगळवार। आज करू काहीतरी वेट लिफ्टिंग, चेस्ट नाही तर बॅकची एक्सरसाइज करू। कालचे जे पिझ्झा बर्गर खाल्ले ते जरा फॅट लूज करू। मित्रांनो, आलेलो आहे मी जिम वरून। तर आज ऑफिस मध्ये आमची क्रिकेटची मॅच आहे, तर तुम्हाला तो कंटेंट बघायला मिळेल। कुठे आहे, कशी आहे कळेलच। संध्याकाळी आहे 5 वाजता। तर बघा, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, फास्ट फॉरवर्ड करू नका। मित्रांनो, प्रियंका मला अडाणी म्हणते। आय एम नॉट अडाणी, अंबानी। काय जोक मारलाय सकाळ सकाळ बाबू। आता माझा दिवस किती मस्त जाईल। ब्रेकफास्ट मध्ये आहे आज पपई आणि बॉइल्ड एग। बऱ्याच दिवसानंतर बॉइल्ड एग खातोय मी, कारण उन्हाळ्यात जरा हीट असते त्याच्यात, त्यामुळे मी अवॉइड करत होतो। पण एक दोन अंडी दिवसाला ठीक आहे। काय म्हणते प्रियंका? प्रियंका मला सांगत होती पण मी ऐकत नव्हतो। आता मी प्रियंकाच ऐकलं। हे असं वरून काढत जायचं नेहमी, असं ते वाईट ठेवतात आणि ते तोंडात घातलं की परत काढत बसावं लागतं हाताने। आधीच चांगलं क्लीन करून द्यायचं असतं। बस पपई मला एवढं खायचंय का? राहू द्या, त्याच्यात मी पण खाईल। गावावरून पपई आणली होती माझ्या भावाने। ते भावाने कुठं? भावाने पण आणले। नाही, भावाने एक आणली आहे। अच्छा, सूरज देऊन आलाय असेल, पण ही गोड आहे, निगोची। का माझी मायाची काय कडू असते काय? गोड आहे आणि हे तुझी मायाची पण गोड असते, मग पण मी खाल्ली नाही कधी। मला वाटतं सुजाताईंची आधीच खाल्ली आपण। सूरज आता 20 तारखेला घेऊन आलता ना, ती होय। पपई किती फास्ट खाऊ शकतो यार, चावायची गरजच नाही। मित्रांनो, आता मी ऑफिसला चाललोय। आज एकदम कॅज्युअल वेअर मध्ये चाललोय, कारण आपली क्रिकेटची मॅच आहे संध्याकाळी। तर फॉर्मल शूज नाही आहेत, स्पोर्ट्स शूज घालून चाललोय। एकदम प्रगती पथावर आहे मित्रांनो रोडचं काम। हे बघा, एक साईड झाली आहे, दुसरी साईड आता चालू आहे। मला एक प्रश्न पडला, इथं एवढं झालंय आणि इकडं काय करणार मग? कारण इकडं कसं आहे, इथं जागा आहे आणि इथं आहे ते सगळं अतिक्रमण केलं, ओयो वगैरे। इथं नाही डबल रोड होऊ शकत। तर पावसाळ्यात इथं खड्डे नाही पडायला पाहिजे मला असं वाटते। रोड इथं चांगला झाला आहे, शेजारी खड्डे। एनिवे करतीलच नाही काही ना काय। आता हे बघा, इथं पण उकरले, म्हणजे मला वाटतं इथं पण काम करायचं आहे त्यांना। करतायत तर सगळंच करून घेत आहेत। मित्रांनो, आपल्याला ते लाईट बिल भरायचं आहे सोसायटीचं। कारण ते लाईट बिल ऑनलाईन नाही आहे, सोसायटीचं असल्यामुळं ही जबाबदारी कोणी तरी घेणं गरजेचं होतं। मग प्रियंका मागच्या वर्षी सेक्रेटरी होती, मी कॅशियर आहे। तर म्हटलं चला आपल्या काहीतरी नॉलेजचा उपयोग करू
एक्सेल शीट वगैरे मॅनेज करणं आपलं रोजचं काम आहे ते, म्हणजे एक्सेलचं नाही पण एक्सेल वगैरे काम करतो आपण, तर ते आपल्यासाठी इझी पडतं. इथं आहे ऑफिस, वीज बिल भरणा केंद्र. चला आता मित्रांनो, लाईट बिल पे केलेलं आहे. 2 मिनिटाचं काम असतं ते लोक चेक घेतात आणि एक रिसीट पावती देतात रिसिव्हर. मित्रांनो आम्ही पोचलो इथं. मॅच आमची आहे क्रिकेटची. इथं आहेत सगळे टर्फ. आमचं टर्फ नंबर 2 आहे. तर पलीकडे जायला लागेल आम्हाला आता. आणि आता वाजलेले आहेत 4:37. शॉट गुड वन. बैठ के डाल रहे हैं. भागो भागो भागो. अरे भाग भाग. नॉट आउट. प्रवीण 3 ओव्हर खेळायचे अजून. हा 2 ओव्हर खेळायचे, आउट नाही व्हायचं. मित्रांनो मी इथं मणिपाल हॉस्पिटलमध्ये बघू शकता. तर माझ्या एक कलिगला लागले, तर त्यालाच घेऊन आले मी. व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर त्याच्या गुडघ्याला लागले. आलो मी इथं मणिपाल हॉस्पिटलमध्ये. तर त्याची वाईफ आलेली आहे. बघू आता थोडंसं शिफ्ट केलं ना दुसरीकडे आता इमर्जन्सीमध्ये, तर मी जाईल घरी. आम्ही खेळत होतो क्रिकेट, पण व्हिडिओ बघा तो व्हिडिओ पण कॅप्चर झालेला आहे. जाऊन धडकला तो समोरच्या बॉलरला आणि त्या गुडघा असं थोडा डिस्लोकेट झाला असं म्हणतो ना आपण. एक्सरे वगैरे काढलं आहे, काही नाही आहे, पण बघू आता डॉक्टर काय सांगतात. मित्रांनो आता मी चाललो आहे घरी. उदयची वाईफ आहे तिथं. आता मला इथं ऑटो करून जावं लागेल, कारण मला घ्यायची माझी ज्युपिटर. चला मित्रांनो आता मी बाईक घेतो आणि घरी जातो. टर्फला रात्रीच्या मॅचेस पण असतात. हे बघा मस्तपैकी मॅचेस चालू आहे तिथं. चला आता आपण मोटो ब्लॉगिंग सेटअप करू आणि जाऊ. तर मॅच हारलो आहे आम्ही. तर पेनल्टी लागली आम्हाला 5 रनांची. त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट केली म्हणून. आणि बॅट्समन नव्हते आमच्याकडं. त्याच्यात फ्रॅक्चर, म्हणजे सगळ्या बाजूंनी त्यांचीच विन होती असं म्हणायला काही हरकत नाही. तर असं आहे. मॅच हारली. तर 2 फ्रॅक्चर झाले. ऑफिसचा कलिग आहे, त्याला एक्सरे रिपोर्ट आलेला आहे. थोडंसं हाड तुटलं आहे. जास्त मेजर नाही आहे, पण त्याला जास्त दुखतं आहे. ते आतून आहे ना. मग त्यांनी सांगितलं की MRI करू 1 आठवड्यानंतर. ते फ्लुईड वगैरे असतं ते चेक करायचे. मग त्यासाठी MRI करायचे. मित्रांनो आलेलो आहे घरी मी. घड्याळ वगैरे सगळं काढून ठेवलं होतं. तर हे बघा थोडी मॅच होती, म्हणजे एक थोडा टाईमपास होता. त्याच्यात काय होऊन बसलं उदयला. आता त्याला चालता पण येणार नाही, कारण असं हाड आहे ना थोडासा असा टपरा निघाला आहे. पण ते आता दुखतंय खूप आतून आहे ना. ते एन्जॉय करायचं होतं आम्हाला. मॅच तर हारलीच, त्यात काही वाद नाही. अरे वा, एक्सपेरिमेंट केला काय तुम्ही? अरे आपण खाली तेलच लावायला विसरले. मग निघणार नाही का? हे बघा मित्रांनो, आईने आणि प्रियांकाने बनवली इथं गुढीपाडव्याची गाठी. कोणी का बनवेना, दोघींनी बनवली.
बघू नाही निघालं तर आपल्याकडे साखर भरपूर आहे. तेल लावायचं खाली आणि काढायचं. बघ बरं ट्राय करून, नाही तर थोडंसं पाणी टाकून. मग अशी ओलं होते तेव्हा वर काढायला थोडंसं सुकल्यावर काढायला पाहिजे होतं. सुकल्यावर पण होता आई निघतं नाही ना. ठीक आहे बघू, राहू दे याला असंच. फुटल ते बघू ना कशी फुटणार. हां एक निघाली बघ. पहिला अटेम्प्ट फेल गेला म्हणा. हात काढ तू. कडेने करायचं. लागायचं बाबा हाताला, राहू दे. हे बघा मित्रांनो, इथं आहे पाणीपुरी. खाल्ली वाटते कोणीतरी. अच्छा अन्नप्राशनला. आणि इथं आहे रगडाच आहे ना. रगडा पुरी कांदा. त्याच्यात काय? सकाळची भाजी वालाची. अच्छा वालाची भाजी. दिस इज चिंचेचे पाणी अँड दिस इज पुदिना चटणी. वाव व्हेरी नाईस. ते एक एक्स्ट्रा राहू दे. रगडा पुरी बनवू आपण आता. रगडा पुरी. ऐक ना, परत नाही खाता नाही मग प्लेटमध्ये घेतलेले आहे पुरी. आता याच्यावर जाणार आहे रगडा. रगडा कोणत्या डाळीचा असतो? ठीक आहे. हा का? हरभऱ्याचा असतो. छोले. मला हे पाणी दे. हे पाणी टाकतात का रगड्यात? तिखटीवर का नाही सगळं टाक. आणि कांदा. आई तुम्हाला रगडा कशात काढून देऊ? का मागणी घे जाऊ. तुम्ही घे. वाव रगडा पुरी. मस्त झालाय रगडा. जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी एकदम. पाणीपुरी रगडा पुरी खाल्लेली आहे. कसं काय आज तुझ्या लक्षात आलं? पाणीपुरी होती ना घरात म्हणून ना. तर माझं काय हेल्दी डाएट होत नाही यार रात्रीचं. प्रियांका असं बनवून देते ना मला. काल पिझ्झा बर्गर. आज आता उद्या 2 दिवस काय नाही बनणार. मला जरा जास्त काम आहे. ओके चला आम्ही वॉकिंगला जातो. तुम्ही तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू.